नमस्कार, मी संजय गायकवाड. रिटायर झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी थोडा वेळ मिळाला. मध्यंतरी 3 महिने मुलाच्या लग्नासाठी गेली. त्याच्यानंतरचा वेळ घालवण्यासाठी मी आज प्रथमच पुण्यात निघालो. हा जो रोड दिसतो ना, हा संभाजी उद्यानचा आहे. या ठिकाणून पुढे गेल्यानंतर डेक्कन बस स्टॉप आहे हा, त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि इथून पुढं मला बाजीराव रोडला जायचं आहे. पुण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे पुणे हे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळं दिसतो. हा खंडोबा चौक आहे. इकडून उजव्या बाजूला गेल्यानंतर कोथरूड लागते आणि हा पुढं लकडी पूल लागतो. आता हे पण लकडी पुलावरून चाललेलो आहे. हा लकडी पूल आहे आणि कडेला ह्या लकडी पुलाच्या इथं वाहणाऱ्या नद्या आणि वर समोरून मेट्रोसाठी वाहतुकीचा रस्ता आहे. इथून पुढं मी बाजीराव रोडला जाणार आहे. पुणे हे खूप छान शहर आहे. या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे अनुभव घ्याल, नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळशाल. मला जायचं आहे तुळशीबागेतील राम मंदिराकडे. त्यामुळं मी इथून असाच लकडी पुलावरून पुढं गेल्यानंतर बाजीराव रोडला जाऊन, हा बाजीराव रोडचा एक रस्ता आहे, इथून पुढं मी तुळशीबागेत गेलेलो आहे. आता तुळशीबागेच्या दिशेने मी चाललेलो आहे. जवळपास 20-25 मिनटं चालल्यानंतर तुळशीबाग आलेली आहे. या ठिकाणी गेल्यानंतर आज रामनवमी असल्यामुळे मी त्या ठिकाणी रामनवमीचं चित्रीकरण केलेलं आहे थोडं रामनवमीचं. या तुळशीबागेचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एक खूप जुनं मंदिर आहे आणि मेन म्हणजे तुळशीबागेत आहे. बाहेरून पाहिल्यावर लक्षात येत नाही आणि तिथून आत गेल्यानंतर खूप छान चांगली सजावट केलेली आहे. या ठिकाणी मी प्रत्यक्ष रामाचं दर्शन घेतलं आणि आजचा दिवस असा आज माझा संपलेला आहे. रिटायरमेंटनंतर काय करावं हा मोठा प्रश्न असतो. यातून मी थोडा आनंद घेण्याचा प्रयत्न केला. रोज माझा काहीतरी विचार असतो एखादा नवीन व्हिडिओ बनवण्याचा. जेवढे शक्य आहे तेवढे मी व्हिडिओ टाकत असतो. आपल्यालाही त्यातून आनंद मिळावा हीच सदिच्छा. धन्यवाद.